धुळे जिल्हा बार असोसिएशन निवडणूक मतदान सुरळीत पार। आपलं पॅनल परिवर्तन पॅनलमध्ये चुरस। अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार रिंगणात। याबाबत अधिकृत अशी की दर 2 वर्षानंतर धुळे जिल्हा बार असोसिएशन निवडणूक प्रक्रिया पार पडत असते। त्यानिमित्ताने आज दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 ते 5 दरम्यान मुख्य हॉल धुळे जिल्हा बार असोसिएशन धुळे या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली। यावेळेस आपलं पॅनल परिवर्तन पॅनल व अपक्ष अध्यक्षपदाचे उमेदवार यांनी देखील आपले मतदान केले व आपलं पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत होणार असून मतदान सुरळीत पार पडले। यावेळेस सर्व आपलं पॅनल परिवर्तन पॅनल व अध्यक्षपदासाठी असलेले अपक्ष उमेदवार यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळेस मोठ्या संख्येने वकील संघाचे सर्व सदस्य यांनी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला। ज्यात आपलं पॅनल माध्यमातून ॲडव्होकेट राहुल पाटील हे पुन्हा अध्यक्षपदासाठी उमेदवारी करीत असून त्यांच्या विरोधात परिवर्तन पॅनलचे राहुल भांबरे व अपक्ष उमेदवार यांच्यात लढत होणार असून कार्यकारिणी सदस्यपदासाठी ॲडव्होकेट नितीन पाटील यांनी देखील उमेदवारी केली असून मतदानाचा हक्क बजावला। धुळे जिल्हा वकील संघाची सन 2026 ते 2028 या कालावधीसाठी निवडणूक असून त्यासाठी आज मतदान सुरू असून मतदान जोरात सुरू आहे। उद्या मतमोजणी होईल। मतमोजणी कळेल की कुठल्या पॅनलला विजय मिळतो। काय आहे मतदानाचं? आता मतदान साधारण 300 मतदारांनी मतदान केलेलं आहे। किती पॅनल आहेत? 2 पॅनल आहेत, परिवर्तन पॅनल आणि एक आपलं पॅनल आहे आणि एक अपक्ष पण उमेदवार आहेत। श्रीराम देशपांडे आहेत, उमेश पाटील आहेत आणि संदीप वाघ आहेत। तुम्ही आपलं मुद्दे धुळे बाळासाहेब निवडणूक आज 24/4/2026 आहे। मी अध्यक्षपदी निवडून युवा आहे। मला माझ्या कामाचं म्हटलं मेल हा पूर्ण विश्वास आहे। मी आत्तापर्यंत या भारतासाठी अनेक प्रकारची कामं केलेली आहे। त्याची पावती मला मिळायची राहणे असा माझा विश्वास। मी कोणाला भूलथाप दिला नाही, मी करून दाखवलं आणि नंतर बोललो आहे। पण जी प्रथा जी होती ती मोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला यश मिळेल याबद्दल शंका नाही। निवडील सगळे सुशिक्षित मतदारसंघ आहे, त्याला परत विनंती आहे की कोणत्या भूलथापाला न बळी पडताना, खोट्या आश्वासनांना बळी न पडताना आपण मतदान करा, तर आपल्याला बोलण्याचा अधिकार राहील। आपण स्वच्छ मतदान केलं तुम्हाला काम चांगलं मिळेल। त्याचं कॅप्टन चांगला, त्यांनी सगळं चांगलं, त्याचं कॅप्टन असेल तो काम करू शकत नाही। एकच आहे की तुम्ही स्वच्छतेसाठी ठेवा, तुमचं मतदान तुम्हाला मिळेल आणि कामाचा मोबाईल तुम्हाला देणार ही माझा विश्वास आहे। आमच्या विद्यार्थ्यांवर माझे प्रेम आहे सगळ्यांबरोबर। मला प्रचंड निवडणूक म्हणून जय हिंद जय भारत।